नमस्कार मंडळी, वेलकम टू कोकण डायरीज अँड मोर। आज आपण बघणार आहोत की बटाट्याची भाजी कशी करायची। ही भाजी आपण सकाळी नाश्त्याला किंवा लंचमध्ये सुद्धा टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो। चला तर मग करूया सुरुवात। ही रेसिपी खूप साधी सिंपल आहे, त्यामुळे मी साहित्य वगैरे काही असं वेगळं दाखवलं नाही आहे, डायरेक्ट करायलाच घेतली आहे। जसं तुम्ही बघता कढई आपण ठेवलेली आहे गॅसवर तापत, त्यात आपण थोडंसं तेल आणि मोहरी, हिंग, जिरं ह्याची फोडणी तयार करून घेणार आहोत। तसंच आपण ह्या फोडणीत हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालणार आहोत। गॅस आपला मीडियम फ्लेम असायला हवा। जशी आपली फोडणी होते तेव्हा आपण हळद ॲड करणार आहोत। बटाट्याचे मी स्क्वेअर शेपमध्ये बटाटे एकतर पील केलेले आहेत, हे म्हणजे ह्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि ते स्क्वेअर ब्लॉक्समध्ये कट केले आणि ते आता त्यात कढईत आपण घातलेले आहे। जसं आपण उकडून वगैरे काही घेतलेलं नाही आहे, डायरेक्टली रॉ बटाटे पील करून ते ब्लॉक्समध्ये कट करून कढईत ॲड केले आहे। आपण बटाटे उकडून घेतले नाही आहेत, त्यामुळे पाणी इकडे आता आपल्याला भरपूर घालायचं आहे। जेवढं पाणी बटाट्यांना तुम्हाला वाटतं की इनफ असेल तुमच्या क्वांटिटीला, तेवढं पाणी घालून त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत। तर मीठ घातल्याबरोबर आपण ही अशीच शिजवायला ठेवणार आहोत। पाणी पूर्ण आटलं की ही भाजी रेडी टू सर्व असणार आहे। आपली सिंपल बटाट्याची भाजी रेडी आहे। अशाच इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी फॉलो करा कोकण डायरीज अँड मोर।